नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि चैतन्य सरंजामेला भेटायला येतात। त्यावेळेस अर्जुन त्याची ओळख सांगतो आणि मी आश्रम मर्डर केस हँडल करतोय असंही सांगतो। विलासची बेल ज्या व्यक्तीने केली होती त्या व्यक्तीचं मला नाव हवं आहे। बेलचे कागदपत्र सुद्धा तिथून गहाळ झाले आहे। तेव्हा सरंजामे सांगतो की मी असेपर्यंत सगळे कागदपत्र तर व्यवस्थित होते, मात्र माझ्यानंतर मी काही सांगू शकत नाही। मी एक इमानदार पोलीस ऑफिसर आहे आणि मी कित्येक गरीब आणि गरजू लोकांना, त्याचप्रमाणे निर्दोष लोकांना मी मदत केलेली आहे। इकडे अश्विन प्रतापला आणि कल्पनाला त्याच्या आणि तन्वीच्या लग्नाबद्दल सगळं सांगतो। तेव्हा प्रतापला खूपच आश्चर्य वाटतं। तू हा निर्णय सगळा विचार करून घेतला आहेस ना? कारण आपण तन्वीसोबत खरंच खूप वाईट वागलो आहे आणि त्यानंतर आता रविराजशी बोलायचं म्हणजे जरा कठीणच आहे। इकडे महिपत पैशांचं बंडल घेतो आणि एका व्यक्तीकडे देतो। हे बंडल जाऊन सरंजामेला दे, त्याच्या घशामध्ये पैसे ओतल्याशिवाय तो काही आपलं काम करणार नाही। आता इकडे कल्पना म्हणते की तुझ्या आणि तन्वीच्या लग्नाबद्दल अर्जुन आणि सायलीला काही कळायला नको, कारण त्यांना आधीच तन्वी आवडत नाही, त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांना नाही कळाली ना तरच बरं। पण तितक्यात सायली त्या ठिकाणी येते। सर्वांना खूपच धक्का बसतो। इकडे सरंजामे अर्जुनला सांगतो की मला जर केसबद्दल काहीही डिटेल्स मिळाल्या तरी मी तुम्हाला लगेच कळवेल। अर्जुन म्हणतो माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच, येतो मी, असं म्हणून ते दोघेही तिथून निघतात। मात्र जाताना महिपतचा माणूस त्याला धडकतो आणि अर्जुनला क्लिक होतं की या माणसाला कुठेतरी पाहिलं आहे, पण तो माणूस लगेचच तोंड लपवून तिथून निघून जातो। अर्जुन विचार करत असतो। चैतन्य विचारतो की काय झालं? अर्जुन म्हणतो काही नाही, चल आपण बाहेर जाऊन बसूयात। आता महिपतचा माणूस सरंजामेला पैशाची गड्डी देतो। मात्र इकडे अर्जुनच्या डोक्यामध्ये क्लिक झालेलंच असतं। त्या व्यक्तीला आपण कुठं पाहिलंय, का आठवत नाहीये असा तो विचार करतो। चैतन्य म्हणतो अरे आपण अशा ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही केसचा साक्षीदार मिळू शकतो, त्यामुळे त्याच्याकडे इतकं लक्ष देऊ नकोस। आता इकडे जेव्हा सायलीला सर्वजण पाहतात तेव्हा कल्पना खूपच चिडते आणि तू का वारंवार आमच्या घरामध्ये खोलीमध्ये येत असतेस ग? तिला ओढतच खाली घेऊन येते। प्रताप म्हणतो हिला आपल्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतात ना? अश्विन म्हणतो की नक्की सांग, तू आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या आहेस आणि काय माहिती कुणाला जाऊन सांगणार आहे? त्यांचं हे बोलणं अर्जुन ऐकतो। इकडे महिपत सरंजामेला कॉल करून विचारलं की मिळालं का पेट्रोल गाडीमध्ये? तेव्हा सरंजामे म्हणतो की हो मिळालं की, तुम्ही अशीच कृपा आमच्यावरती करत राहा, कारण तुम्ही कल्टी मारली तर मलाही पलटी मारायला वेळ लागणार नाही। आणि तो स्वतःशीच म्हणतो की एका हातामध्ये अर्जुन सुभेदार आणि एका हातामध्ये महिपत असे कार्ड आहेत, वेळ पडेल तसं मला खेळायचं आहे। मात्र दोघांचंही एकमेकांना काहीही सांगायचं नाही एवढंच मला लक्षात ठेवावं लागेल, कारण अर्जुन मला जेलमध्ये पाठवेल आणि महिपत तर डायरेक्ट मला मारूनच टाकेल। इकडे अर्जुन म्हणतो आता आमच्याच घरामध्ये आमच्यापासून गोष्टी लपवून कटकारस्थान चाललेत का? घरामध्ये काहीही झालं ना, चुका कोणाचीही असली ना तरी शिक्षा मात्र माझ्या बायकोलाच मिळते। तो सायलीला घेऊन तिथून निघून जातो। सायली खूपच काळजीमध्ये असते। इकडे घरामध्ये वाद झालेले असतात, सरंजामेकडून कुठली माहिती मिळालेली नसते आणि त्यात आता मधुभाऊंची देखील काळजी तिला सतावत असते। ती लगेचच मधुभाऊंना कॉल करते। मधुभाऊ सांगतात की मी ठीक आहे, पण मला खूप एकटं वाटते, असं वाटतंय की मी अजूनही जेलमध्येच आहे। साऊ आता हे कधी संपणार आहे ग? मधुभाऊ फोन कट करतात आणि सायली मात्र इतकं चिंतेमध्ये असते, कारण त्यांचा पुन्हा फोनच लागत नसतो। तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की तू जानकी वहिनीला फोन करून विचार ना। तेव्हा सायली जानकीला फोन करून विचारते आणि जानकी लगेच म्हणते की मी लगेच मधुभाऊंकडे जाऊन पाहते। ती देखील तिथून निघून जाते। जानकी खोलीमध्ये सगळीकडे पाहते, मात्र मधुभाऊ कुठेच नसतात। मधुभाऊ मात्र खोलीतून बाहेर पडलेले असतात। तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सयाजीराव आणि महिपत या दोघांची चांगलीच मैफिल जमलेली असते। त्याच वेळेस महिपत म्हणतो की हा तो मधुकर पाटील कुठं जाऊन लपला आहे कुणास ठाऊक, आणि त्यावेळी चक्क मधुभाऊ तिथून शेजारूनच चाललेले असतात। मात्र तेव्हा जानकी येते आणि त्यांना ओढून बाजूला करते। त्यावेळेस ती हात जोडून विनंती करते की माझ्यासाठी आणि सायलीसाठी प्लीज तुम्ही बाहेर पडू नका, पळून जाऊ नका, कारण महिपत तुमच्या जीवावर उठलेला आहे। आता तिचं हे बोलणं ऐश्वर्या ऐकते आणि ती त्यांचा व्हिडिओ काढून घेते। ती मनात विचार करते की म्हणजे डॅडांचा मित्र महिपत याच मधुकर पाटलांच्या जीवावर उठला आहे, तर आता मी एक दगडामध्ये दोन पक्षी मारणार आहे। इकडे अर्जुन आणि सायली गेटअप करतात आणि दोघेही ब्युटिकमध्ये जाण्यासाठी तयार होतात। सायली म्हणते की हे असं अवतार करणं आवश्यक आहे का? अर्जुन म्हणतो की हो, आपण कुठे
खुनाच्या केसच्या इन्व्हेस्टिगेशनला चाललोय असं कोणाला कळता कामा नये, यासाठी हे आवश्यक आहे. इकडे सयाजीरावच्या हाती मधुकर पाटलांचा फोटो लागतो आणि या म्हाताऱ्याला मी कुठेतरी पाहिलंय असं तो म्हणतो. तर प्रेक्षकांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अर्जुन आणि सायलीचा हा नवा लुक कसा वाटतोय हे देखील नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.